राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी व सहकार क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व माननीय नानासाहेब हिंगडकर यांचे अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतनाचा हृदयस्पर्शी सोहळा संपन्न झाला. हा सोहळा म्हणजे प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याचा अपूर्व संघ म्हणून अनेक वर्ष स्मरणात राहील. या सोहळ्याला अकोलाच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील सर्व क्षेत्रातील पुढारी कार्यकर्ते व नानासाहेबांवर प्रेम करणारा चाहता वर्ग हजारोंच्या संख्येने उपस्थित होता. याची देही याची डोळा असंच वर्णन या सोहळ्याचं करावं लागेल. नानासाहेब हिंगणकरांचे अभिष्टचिंतन करून त्यांचेवर शुभेच्छा वर्षाव करण्यात आला. कोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आयोजित नानासाहेब हिंगणकर हा सोहळा पार पडला. अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांच्या हस्ते नानासाहेबांचा शॉल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सहकारभूषण डॉक्टर संतोष कोरपे होते. या प्रसंगी अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे, आमदार प्रकाश भारसाखळे, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार नितीन देशमुख, माजी मंत्री दशरथ भांडे, खान मोहम्मद अझर हुसेन, सुभाषराव ठाकरे, डॉक्टर रणजित पाटील, रामदास बोडके, माजी आमदार ॲडव्होकेट भैयासाहेब तिडके, नारायणराव गव्हाणकर, अतिकुद्दीन खतीब, गजाननराव दाळू गुरुजी, किसनराव गवळी, बबनराव चौधरी, संजय गावंडे, वसंतराव खोटे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपराव इंगोले, उपाध्यक्ष गजाननराव पुणकर, केशवराव मेतकर, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, उपाध्यक्ष शैलजाताई निकम, संचालक पांडुरंग घुगे, भागवत धस, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष श्रीधर कानकिरड, माजी उपाध्यक्ष डॉक्टर सुभाष कोरपे, वामनराव देशमुख, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, बियाणे महामंडळाचे संचालक डॉक्टर रणजित सपकाळ, जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर अनंतराव भुईभार आदी गणमान्य पुढारी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. आमदार प्रकाश भारसाखडे यांच्या हस्ते नानासाहेबांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करण्यात आलं. प्रमाणपत्राचं वाचन प्राध्यापक सौ अश्विनी फोकमारे काकड यांनी केले. या प्रसंगी नानासाहेबांची स्पर्धा परीक्षेला उपयुक्त ठरणाऱ्या ग्रंथाची तुला करण्यात आली. सदर ग्रंथ श्री शिवाजी महाविद्यालयातील अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून प्राचार्य डॉक्टर सुनील पांडे यांनी ती प्रदान करण्यात आली. उपस्थितांनी त्यांचं स्वागत केलं. कार्यक्रमाचा प्रास्ताविक संयोजन समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांनी केलं. विविध संस्था व चाहत्यांनी नानासाहेबांचा सत्कार केला. संत वासुदेव नगराच्या वतीने दिलीप बोचे व त्यांचे मित्रांनी शिर्डीवरून आणलेला भल्ला मोठा गुलाबीचा पुष्पहार, आंबेहार सत्कार मूर्तीला अर्पण केला. या कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर प्राध्यापक अनघाताई सोनसाखर यांनी तर आभार प्रदर्शन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत पाचाळे यांनी केलं. पसायदारांना या सुंदर सोहळ्याची सांगता झाली. संयोजन समितीद्वारा उपस्थितांसाठी सहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. अमृत महोत्सवी सोहळ्याला विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच संचालक, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नानासाहेबांचे चाहते, नातेवाईक तसेच 5,000 जनसमुदाय उपस्थित होता. न्यूज साठी देवनाथ खेरकर यांची रिपोर्ट अकोट.